बातमीपत्रात आपलं स्वागत। मी साऱ्या कुलकर्णी। आता बातम्या पाहू विस्तारानं। शासन स्तरावर अपात्र ठरवलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सोमवारी होणाऱ्या महापौर उपमहापौर निवडणुकीच्या मतदानात भाग घेण्यास मनाई केली तर कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल आणि त्याला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जबाबदार असतील, असं विधान आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं होतं। त्यांचं हे विधान प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावं। तसंच सोमवारी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्व जबाबदारी माझी नव्हे तर मुश्रीफ यांचीच असेल, असा पलटवार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला। महापालिका नगरसेवक अपात्र प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही। कायद्याच्या चौकटीत राहूनच शासनाच्या नगरविकास विभागानं हा निर्णय घेतलाय, असा खुलासाही नामदार पाटील यांनी केला। जात पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीमध्ये सादर केलं नसल्यानं कोल्हापूर महानगरपालिकेतील 5 नगरसेवकांचं पद जाण्याची शक्यता आहे। तर पक्षविरोधी भूमिका घेतल्याबद्दल राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांवर शासनाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे। सोमवारी महापौर उपमहापौर पदांची निवडणूक होत असताना शासनाने ही कारवाई केल्यामुळे काँग्रेस आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे। शुक्रवारी आमदार मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल भूमिका मांडली होती। अपात्र नगरसेवकांना सोमवारी सभागृहात मतदान करू दिलं नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याला नामदार चंद्रकांतदादा पाटील जबाबदार असतील, असं विधान मुश्रीफ यांनी केलं होतं। शिवाय नगरसेवकांना हेतुपूर्वक अपात्र करण्यामागे नामदार पाटील यांचाच हात असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केलाय। याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज तातडीनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। नगरसेवक अपात्र प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही। शासनाला मुदतवाढ देऊनही संबंधित नगरसेवकांनी आपलं जात पडताळणी प्रमाणपत्र महापालिका प्रशासनाकडे सादर केलं नाही। अर्थात त्यांना जातीचा बोगस दाखला मिळवण्यात अडचणी आल्या असतील आणि त्यामुळेच विलंब झाला असेल, असा टोला नामदार पाटील यांनी हाणला। मुदत संपल्यानंतरही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर झालं नसल्यानं महापालिका आयुक्तांनी शासनाकडे मार्गदर्शन मागवलं होतं। त्यानुसार नगरविकास आणि विधी विभागानं आपला अभिप्राय दिल्यानंतरच ही कारवाई होऊ शकेल, असं पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं। तरीही आमदार मुश्रीफ यांनी कायदा सुव्यवस्थेसंबंधी केलेलं विधान प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावं, असं नामदार पाटील यांनी सूचित केलं। कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली तर तुम्ही जबाबदार, कारण तुम्ही धमकी दिलेली आहे की कायदा सुव्यवस्थेची बिघडेल आणि प्रशासनाने हसन मुश्रीफांच्या ह्या वाक्याची नीट दखल घ्यावी। उद्या काही घडलं तर मुश्रीफ म्हणाले होते की काहीतरी महानगरपालिकेत होईल। आता होईल हे तुम्हाला कसं काय कळलं? याचा अर्थ काही होण्याच्या दृष्टीने तुम्ही तयारी करतात आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली तर चंद्रकांत पाटलांचा संबंध असण्याचं काही कारण नाही, असल्यास तर हसन मुश्रीफांचा संबंध आहे। खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र असावं हा कायदा आहे, तरीही शासनानं सवलत दिली। तरीही राज्यातील अनेक नगरसेवकांनी आपलं जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केलेलं नाही। जवळपास 4500 लोकप्रतिनिधींची ही समस्या आहे, असंही नामदार पाटील यांनी सांगितलं। हिवाळी अधिवेशनात आमदार हसन मुश्रीफ आणि संध्यादेवी कुपेकर यांनी सरकारकडून अपुरा विकास निधी मिळत असल्याचा आरोप करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली। 2009 ते 2014 या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात कागल विधानसभा मतदारसंघात केवळ 67 कोटी 35 लाख रुपये विकास निधी खर्च झाला, पण भाजप सरकारनं गेल्या 4 वर्षात 102 कोटी 48 लाख रुपये विकास निधी खर्च केलाय। चंदगडमध्ये काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात 54 कोटी 59 लाख रुपयांचा निधी खर्च झाला, तर भाजप सरकारनं गेल्या 4 वर्षात चंदगड मतदारसंघात 450 कोटी 80 लाख रुपयांचा निधी खर्च केलाय, अशी माहिती नामदार पाटील यांनी दिली। संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्यावर गेल्या महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केली। त्यानंतर मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांवर प्रचंड राजकीय दबाव आणून कारवाई मागे घेण्यास भाग पडलं। अजून आपण सत्तेत आहोत असं मुश्रीफ यांना वाटतं, असा टोलाही नामदार पाटील यांनी लगावला।